अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय हिंद. मित्रांनो, मॅसेज बनवायचा अर्थ असा आहे, व्हिडिओ बनवायचा की आज मला ही गोष्ट सांगण्यामध्ये खूप दुःख होतं आहे की आपला देश, आपला भारत, या देशामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टी सहजपणे भेटलेल्या नाही. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागलेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर लोकांचं योगदान, बलिदान आणि सारा आयुष्य आपल्या आझादीसाठी, आपल्या भारतसाठी, आपल्या इंडियासाठी, आपल्या हिंदुस्थानसाठी प्रत्येक व्यक्तीनं संघर्ष केला. अशा प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी संघर्ष केलेला आहे त्यांना माझा सल्यूट आहे, सलाम आहे, जय हिंद. बघा, आज सांगण्याचा अर्थ फक्त इतका आहे की आज आपल्या देशामध्ये सर्वात जास्त मुलाची संख्या, मुलीची संख्या आणि लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे सुशिक्षित बेरोजगार वर्ग. मला एक सांगायचं आहे की या सुशिक्षित बेरोजगार वर्गावर कोणीही लक्ष देत नाही, त्यांच्यासाठी कोणी बोलत नाही, त्यांच्यासाठी कोणी काही करत नाही. तर मला हे प्रश्न असेंब्ली अँड पार्लमेंटमध्ये असलेले जे विनर आहे, जे आमदार आहे, जे खासदार आहे आणि जे PM आहे, यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काही करत का नाही. फक्त काही शब्द सांगायचे, काही गोष्टी सांगायचे इलेक्शनच्या पिरियडमध्ये आणि इलेक्शन संपल्यानंतर गायब व्हायचं. असं किती दिवस चाललं. आणि आज सुशिक्षित बेरोजगार वर्ग खूप वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि मला सांगण्यामध्ये दुःख होतंय की आजची युवा पिढी खूप कमजोर होत चाललेली आहे आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर माझं हे प्रश्न आहे की आजकालचे जे मुलं आहे, जे मुली आहे, ज्यांनी शिक्षण केलं आणि डिग्र्या घेतले, आज त्यांना नोकऱ्या नाही. आणि नोकऱ्या नसल्यामुळे आज ते बेरोजगार, आणि बेरोजगार असल्यामुळे त्यांच्यापाशी पॉकेट मनी नाही आहे, पैसा नाही आहे. त्याच्यामुळे ते दुसऱ्याच काही मार्गावर चाललेले आहे. तर मग याच्यासाठी सरकारला माझी अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासाठी खरं पात्रता असल्यावर त्यांना नोकरी द्यावी. फक्त हे नाही की भरपूर काही जाहिरात काढायच्या आणि त्याच्यामध्ये ऑनली फॉर टाइमपास करायचं, त्यांचा टाइम बर्बाद, त्यांचे पैसे बर्बाद आणि रिझल्ट झिरो. तर मला हे प्रश्न प्रत्येक व्यक्तीला विचारायचं आहे की जितके माझे मित्र आहे शिकेल, एज्युकेटेड, डिग्र्यावाले, त्यांना माझं हे प्रश्न विचारायचं आहे. जर तुम्हाला माझा हे व्हिडिओ खरंच खूप चांगला वाटला असेल, योग्य वाटला असेल, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी तुमचा मित्र, बंधू, फ्रेंड आहे आणि मी आपल्या साऱ्या मित्रासाठी, साऱ्या व्यक्तीसाठी हे व्हिडिओ बनवत आहे. हे माझ्या स्वतःसाठी नाही, कारण की मला दुःख होतं आहे की माझ्यासारखे जे युवा पिढी आहे ते आज खूप डिफिकल्ट, खूप कठीण आणि खूप वेगळ्या मार्गावर चालली. आणि मला सरकारला हे प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्यासाठी कामधंदा तुम्ही करून देत नाही, पण त्यांना चुकीचे व्यसन शहरामध्ये, सिटीमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तुम्ही त्यांना उपलब्ध करून देता. म्हणजे कसं? बघा, आजकालची लहानपासून 10 ते 15 वर्षापासून तर 20 वर्षापर्यंत जे मुलं आहे ते योग्य मार्गावर चाललेले आहे. जसे की दारू, गांजा, ड्रग्स, हिरा, गोवा असे हे चुकीचे पदार्थ ते खाऊ लागलेले आहे आणि त्यांना त्यांची सवय लागलेली आहे. आणि ही सवय लागल्यामुळे त्यांना एक तर पहिले तर मेन गोष्ट आहे, त्यांना काम नाही आहे. आणि ही सवय लावल्यानंतर सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आहे. या गोष्टीवर सरकार बंदी का आणत नाही? या गोष्टीवर सरकार
या व्यक्तीला बंद करायला का लावत नाही आहे? कारण की सरकारला या गोष्टीपासून फायदा आहे, नुकसान नाही. आणि सरकारमध्ये जे बसलेले जे लोक आहे त्यांना, आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना फक्त आणि फक्त एक कमजोर आणि एक दुबला आणि ते काही करणार नाही असं त्यांना बनवायचं आहे, असं मला वाटते. फॉर एक्झाम्पल, तर मला हे प्रश्न प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक मित्रासाठी आहे, असेंब्ली पार्लमेंट आणि इथले जे MP आहे त्यांना पण, PM आहे त्यांना पण. तर माझं हे मेसेज PM पर्यंत जायला पाहिजे. कारण की बघा, आज भरपूर प्रमाणामध्ये सुशिक्षित वर्ग खूप बेरोजगार झालेले आहे. त्याची मानसिक स्थिती खूप डेंजर झालेली आहे. आणि या मानसिक स्थितीमध्ये त्याला काय करायचं, कसं करायचं हे रस्ता त्याला सापडत नाही. तर ते चुकीच्या मार्गावर चाललेलं आहे. जर त्याला नोकरी भेटली नाही, जर त्याला उद्योग भेटला नाही, जर त्याला एज्युकेशनची डिग्रीची त्याची मेहनतचा जर फळ भेटला नाही, तर आपला भारत हे खूप खूप पहिल्यापासून तर खूप मागे आलेलं आहे. कारण की हे असेंब्ली पार्लमेंटमध्ये जे नेता आहे, आमदार आहे, खासदार आहे, ऑल ओव्हरमधले पुरे इंडियामध्ये, ते फक्त लोक इलेक्शनच्या वेळेस प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जे पण इलेक्शन असन त्यावेळेस ते लोक सारे व्हिजिट देतात, प्रत्येक गरीबाला भेटतात, प्रत्येक त्यांच्या मोहल्ल्यामध्ये, गल्लीमध्ये ते जाऊन त्यांचे हात पाय जोडतात. आणि जेव्हा इलेक्शन संपायला आले त्यावेळेस ते लोक, एकदा ते विनर झाले तर ते 5 वर्षापर्यंत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग असं का करता? मला या प्रश्नाचं उत्तर, जितके लोक आहे असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये, हे माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि माझे मित्र फ्रेंड जितके बेरोजगार आहेत त्यांच्याकडून पण माझा हे प्रश्न आहे. हे मी माझ्या स्वतःसाठी नाही करत आहे, मी एक सोशल वर्करचं काम करतोय. आणि मला असं वाटतं आहे की जर माझं हे व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपाशी, प्रत्येक मित्रापाशी, प्रत्येक गावाखेड्यामध्ये आणि इथून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गेला, तर माझं हे प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावा असं मला वाटतंय. तर मला माझ्या मित्रासाठी, माझ्या मित्र जितके टीम आहे त्यांच्यासाठी माझा हे प्रश्न होता की सुशिक्षित बेरोजगार वर्गासाठी ही सरकार काय करते. तर प्लीज माझं हे प्रश्नाचं उत्तर द्या. आणि माझा हे व्हिडिओ तुम्ही लोक कुठून बघताय, कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, मला प्लीज रिप्लाई करा. ना हिंदू है हम, ना मुसलमान है, सबसे पहले इंसान है, ये तुम जान लो. मानवता ही सबसे बड़ा धर्म है, इसको तुम पहचान लो. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय हिंद मित्रांनो. अस्सलाम वालेकुम.